हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर इथे बघा, माझा हा संडेचा व्हिडिओ आहे आणि मी इकडे करत आहे इडलीची तयारी झाली आहे. सोबत इकडे वरण पण मांडलेलं आहे मी. आणि इकडे आज आहे एकादशी, म्हणून मुलांपुरतीच मी इकडे इडली करत आहे. मुलांना आणि इशिकाच्या पप्पाला दोघांना इडल्या खूप आवडते, म्हणून आज त्यांच्यासाठी स्पेशल इडली अशी केलेली आहे मी. आणि हे माझं बॅटर बघा, रात्रीच मी हे घोल लावून ठेवलेलं होतं आणि सकाळपर्यंत बघा किती मस्त असं छान फर्मेंट झालेलं आहे. हे बघा, किती मस्त असं फुललेलं आहे माझं बॅटर. आणि असं दिसलं तर इडली करण्यात खूप मजा येते, खूप मनाला समाधान वाटते. इकडे मी साबुदाणा पण भिजत घातलेला आहे. आणि इकडे बघा, देवांश पण आलेला आहे माझी मदत करायला. देवांशला मला किचनमध्ये हेल्प करायला खूप आवडतं. माझं असं मिश्रण मस्त त्याने मिक्स करून दिलं छानपैकी. देवांशने मिक्स केलं तर मिश्रण खूप मस्त घट्ट झालं होतं. आणि आता इकडे साचे वगैरे भरून घेत आहे. त्यासोबतच आता इकडे वरण पण झालेलं आहे, फोडणीची तयारी देत आहे. आणि इकडे देवांश आणि माझी मस्ती सुरू असते. देवांश मी स्वयंपाक करत असताना रोज माझ्या किचनमध्ये येऊन बसतो. आणि तुम्हा सर्वांना देवांशचे आणि माझे व्हिडिओ कसे वाटतात प्लीज मला कमेंट्स करा आणि आम्हाला सपोर्ट करा. आमचे नवीन व्हिडिओ आहे, प्लीज आमच्या चॅनलला लाईक करत जा. आणि जे आवडलं त्याबद्दल तुम्ही कमेंट्स पण करू शकता. आणि इथे बघा, सांबार मसाला, चिंच, कांदा, टोमॅटो असं सगळी तयारी लावून ठेवलेली आहे मी फोडणीची. आता इकडे तेलामध्ये जिरं, मोहरी आणि कढीपत्ता आपल्याला असं टाकून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर मी असं साधा सिंपलच सांबार फोडणी देते, कारण माझे मुलं मिस्टर असं ते भाज्या वगैरे टाकलेलं त्यांना आवडत नाही. फक्त मी टोमॅटो टाकते, ते पण वरणामध्ये टाकते, तर ते पुरे छानपैकी मिक्स होऊन एकदम गळून जातात. इकडे चिंचेचा कोळ पण टाकलेला आहे. थोडंसं चिंच हातानं कुस्करून घेतली, ते पण आपल्याला यामध्ये टाकायची आहे. आणि हळद, तिखट, मीठ, धनिया पावडर आणि हा एक सांबार मसाल्याचं पॅकेट, हे पण आपल्याला पूर्ण यामध्ये टाकायचं आहे. हे पॅकेट छोटं आहे, 10 रुपयेवालं पॅकेट आहे हे पण आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. आणि सोबत आपली ही घोटलेली जी डाळ आहे, तुरीची डाळ, ते पण आपल्याला यामध्ये टाकून घ्यायची आहे. इथे बघा, मस्त अशी घट्ट डाळ झाली. आपल्याला आवश्यकतेनुसार यामध्ये पाणी टाकायचं आहे, मीठ टाकायचं आहे आणि सांबार कोथिंबीर जी आहे आपली, आणि थोडासा गुळाचा खडा पण आपल्याला यामध्ये टाकायचा आहे. आणि त्यानंतर कोथिंबीर सांबार मी चांगला धुवून घेतलेला आहे आणि तो पण आपल्याला या वरणामध्ये टाकून घ्यायचा आहे. आणि 5 मिनटं चांगलं उकळू द्यायचं आहे आपल्याला. सगळे जिन्नस वरणात अर्क आला पाहिजे. आणि इकडे बघा, मस्त अशी इडली पण झालेली आहे. मी इडली पण मस्त सॉफ्ट इडली झालेली होती. इकडे सगळं इडली काढून घेतली आणि सर्वात पहिलं ताट मी देवांशला देत आहे. माझ्या देवांशला इडली खूप आवडतं, म्हणून देवांश खूप खुश होतो इडली खाऊन. इथे बघा, मस्त त्याने आपलं ताट नेलेलं आहे. वरण आणि फिक्कं वरण काढलेलं आहे त्याच्यासाठी. अशी मस्त मी इडली केलेली आहे. आणि इशिकाच्या पप्पांना असं मस्त ताट दिलं होतं भरून. आणि कॅमेरा बघून त्यांचे रिॲक्शन बघा, ते कसे बघत आहे. त्यानंतर इकडे मी मस्त उसळ पण करून घेतलं इडली सगळं झाल्यानंतर. आणि उसळ पण मस्त असं गरम खूप मस्त टेस्टी झालं होतं. आणि ते पण मस्त असं पोटभर खाऊन घेतलं, कारण खूप जास्त भूक लागली होती. 2 वाजले होते. इडलीचा स्वयंपाक केला तर खूप जास्त वेळ होऊन जातो स्वयंपाकात. इकडे बघा, माझी पूजा वगैरे पण झालेली आहे. आणि इकडे नवमीची जी पूजा होती, ती पूजा मांडून घेतलेली आहे. हा व्हिडिओ खूप जुना आहे, म्हणून तुम्हाला मी आता शेअर करत आहे. नवमीचा एकमचा उपवास होता आम्हाला. थँक्यू फॉर वॉचिंग.